नमस्कार मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ते बघा. सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी मित्रांनो, तर निवड यादी आणि प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ते बघा. ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी मित्रांनो, तर एकूण जागा होता 8 जागेसाठी ही जाहिरात होती. तर बघू शकता, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले 22/8/2025 रोजी मित्रांनो. आता बघू शकता, ही निवड यादी आणि प्रत्यक्षात आहे मित्रांनो. खाली एकच PDF मध्ये निवड यादी आणि प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेले आहे. तर खाली बघू शकता, अनुक्रमांक, बैठकीचा क्रमांक, उमेदवाराचे नाव, लिंक, जन्मदिनांक, मार्क आणि कॅटेगरी, म्हणजे कोणत्या कॅटेगरीने तुमची नेमणूक झालेली आहे ते तुमच्या नावासमोर दिलेले मित्रांनो. तर बघू शकता, इथे कॅटेगरी वाईज आहे मित्रांनो. आणि सर्व कॅन्डिडेटचं मनापासून खूप खूप अभिनंदन मित्रांनो. आता ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये, अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच तुमचं होणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट लवकर रेडी ठेवा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, त्यांना पण चान्स भेटू शकतो. जर एखाद्या कॅन्डिडेटचं जर निवड यादीमध्ये नाव आहे आणि त्या कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट नसेल त्यांच्याकडं, डॉक्युमेंटमध्ये ते अपात्र ठरले असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस, त्यामुळे अशा वेळेस जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या कॅन्डिडेटला संधी मिळू शकते. त्यामुळे जे पण वेटिंग लिस्टमध्ये आहे, अशा कॅन्डिडेटनी पण सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. जर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे. 15 ते 20 दिवसात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. आणि बघा, हा निकाल कधी जाहीर करण्यात आलेला आहे? 20/2/2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता. परत एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.